नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दौंडमध्ये विराट हिंदू संमेलन। दौंड पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांकडून धक्कादायक प्रकार उघडकीस। मनोकामना पूर्ण करणाऱ्या हनुमंताच्या दर्शनासाठी गोंदियात गर्दी। आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा 94वा नारळी सप्ताह म्हसोबाच्या वाडीत सुरू। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये हिंदू संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विराट हिंदू संमेलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून धर्माप्रती जनजागृती करत एखाद्या सणासारखा हा सोहळा दौंड शहरात संपन्न झालाय। दौंडमध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या संमेलनामध्ये जे प्रवक्ते होते त्यांनी कशा पद्धतीने जे प्रवचन केलं आणि कशा पद्धतीने जनतेला संबोधन केलं, काय सांगा? हिंदू धर्मासाठी एक हिंदू जातीपातीमध्ये न वाटता हिंदू म्हणून घ्यावा, त्याच्यासाठी आज हिंदू संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी प्रमुख वक्ते स्वपनदादा कनेरकर व रवीजी भगत व संतोषजी देशमुख हे आले होते। पण त्यांनी कशा संदर्भात, म्हणजे कशावर त्यांनी आधारित त्यांनी हे संभाषण केलं? हे आधारावर केलं की हिंदू हा एक असावा। आपण ज्या हिंदुस्थानामध्ये राहतो तो जातीपातीमध्ये न वाटता हिंदू म्हणून हा एक असावा, कारण की ही आत्ता काळाची गरज आहे आणि भरपूर गोष्टी ह्या हिंदू धर्मामुळे साकार होतात। एकीचा हा महत्त्वाचा उद्देश आहे। यानंतर पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांकडून धक्कादायक प्रकार समोर आलाय। दौंडच्या SRPF गट 5 मध्ये पोलीस भरती दरम्यान नशा करणाऱ्या गोळ्या आणि पावडर वापरणाऱ्या उमेदवारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। 3 नवीन उमेदवारांसह आतापर्यंत एकूण 9 दोषींवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून यामुळे भरती प्रक्रियेत खळबळ उडाली आहे। सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2025 आणि 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर राज्य राखीव पोलीस दलामध्ये राबवण्यात येत आहे। दिनांक 16/3/2026 पासून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। आज दिनांक 2/4/2026 रोजी राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवित असताना काही उमेदवार त्यांना वारंवार सूचना सांगून देखील त्यांनी स्टेरॉइड सारखे आणि अति संवेदनशील आणि अति उत्तेजक पावडर पदार्थ आपल्यासोबत बाळगले आणि त्या पदार्थांच्या बाळगण्यामुळे आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस स्टेशन मार्फतीने करीत आहोत। डॉक्टरांच्या सल्ल्यानं अति उग्र वास त्या पावडरीचा येत आहेत। काही टॅबलेट्स त्यांनी वापरलेले आहेत। गोंदिया शहराच्या शिवलाईन भागातील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात आज हनुमान जयंतीनिमित्त श्रद्धेचा पूर लोटलाय। नवसाला पावणारा हनुमान अशी ओळख असलेल्या या मंदिरात केवळ गोंदियातच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट आणि भंडारातूनही भाविक दर्शनासाठी आले होते। यंदा एका भक्ताने तर श्री हनुमानाला सोन्याची गदा आणि मुकुट अर्पण केला असून मंदिर समितीकडून भव्य महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है धूमधाम से। इसमें गोंदिया के अंदर शिवलाइन स्थित जागृत हनुमान मंदिर में सुबह से 5 बजे से महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें हजारों आदमी ने आकर दूध से अभिषेक किए। उसके बाद में अपना क्या हवन किया गया। हवन के पश्चात हनुमान जी महाराज के प्राकटोत्सव मनाया गया, आरती की गई, उसमें हजारों आदमी शामिल हुए। बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा 94वा फिरता नारळी सप्ताह म्हसोबाची वाडी येथे आजपासून सुरू झालाय। मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज 2 ते 9 एप्रिल दरम्यान हा सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे। या सप्ताहासाठी 150 एकर मध्ये त्यांनी तंबू बांधलेले आहेत। सोबतच महापंगत, स्वयंपाकगृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी 25 क्विंटल गुलाबजामची महापंगत आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। पाहूयात। प्राप्त इमं राजर्षयो विदुः मुनी मार्गे गेली त्याची मार्गे चालिलो
माझ्या वडिलाची मिराची गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा ही परंपरा जी आहे ती आदिनाथापासून परंपरा आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले अशा प्रकारचा हा पंथ वारकरी संप्रदाय गहिनीनाथ गडापासून आरंभित होतो. म्हणून हा नारळी सप्ताह मौजे म्हसोबाची वाडी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी हा तसा जास्त आहे शतकोत्तर, पण आम्ही मोजले ते 94 हे वर्ष आहे 94. म्हणून यावर्षी या ठिकाणी म्हसोबाची वाडी या ठिकाणी हा 94वा अखंड हरिनाम सप्ताह जो ज्याला अलीकडच्या भाषेत किंबहुना श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी नारळी सप्ताह जो सुरू केला तो 94वा आहे आणि तो हनुमान जयंती म्हणजे 2 तारखेला सुरू होत आहे. 2/4/2026 गुरुवारी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आहे. 7 दिवस कीर्तन आहे, भजन आहे, प्रवचन आहे. जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे वारकरी सांप्रदायिक परंपरा त्या परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील. नाशिकच्या नांदगावचं ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आज सुरुवात झाली आहे. यंदाचं मुख्य आकर्षण म्हणजे देवीला अर्पण करण्यात आलेले 8 किलो चांदीचे अलंकार. आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते हे दागिने अर्पण करण्यात आले असून यंदा पहिल्यांदाच यात्रा समितीच्या महिला अध्यक्षांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पडतोय. लिंबा गणेश येथे हनुमान जन्मोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. पहाटेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात विशेष अशी पूजा अर्चा, अभिषेक आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान हनुमंताचं दर्शन घेतले, तर संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि बजरंगबली की जय या जयघोषाने दुमदुमून गेलाय. तर आज या सोहळ्यानिमित्त भक्तांसाठी प्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.